नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो। आपण बघू शकतो की राज्यामध्ये पुन्हा एकदा अनेक परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी गारपीट सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून विशेष करून आपण बघू शकतो की पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असून विशेष करून विदर्भ मराठवाडा या परिसरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र उद्यापासून त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। नाशिक आसपासचा परिसर, छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील उद्यापासून मुसळधार ते जोरदार काही ठिकाणी ढगफुटी दृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे। नांदेड, वाघोला, सोलापूर, सांगली या परिसरात देखील अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। कोकण आणि आसपासचा परिसर या परिसरावर देखील मित्रांनो पाऊस वाढण्याची शक्यता आहे। तसेच नगर आणि आसपासचा परिसर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगरला देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। येत्या 7 मे पासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पावसाचा जोर वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी आपण बघू शकतो की महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे राज्यातील अनेक परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे। धन्यवाद मित्रांनो।